राम कृष्ण
ब्रह्मादिक पूजा करते सहजा तो गवळ्यांच्या काजा त्रिष्ट तसे देखती सावळे पूजिती गोवळे नंदा घरी खेळे स्वामी माझा निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ योगी ते चिंतित हृदया माझी देखती सावळे पूजती गोवळे नंदा घरी खेळे स्वामी माझा विठ्ठल देखती सावळे पूजती गोवळे नंदा घरी खेळे स्वामी माझा जो सकळ मंगळा मंगळ पूर्ण जो गोकुळी काम रमण मोक्षाचे दारू स्वय श्रीकृष्ण ज्याचे बरवे पण आलोलिक श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी बोलून झाले गेले मदन पोटा आले बापुले ते कोणीकडे इंद्रचंद्र देवाची आदेवा गोपिकांचा पवित्र भूमी अखंड दैवतांच्या छायेखाली नांदणारं कोळी गाव अखंड नामनेत्यातील 26व्या वर्षाची काल्याची सेवा म्हणतात, कीर्तन नाही. कीर्तन वेगळं आहे. आपलं अंग हरिरूप झालं जर असतं तर सत्य करायची आपल्याला गरज पडली नसते. कीर्तन चांग परमार्थातील दादा आणि ज्या कृष्ण सेवेमध्ये रत झाले ते म्हणतात, मी ज्या कुळामध्ये जन्माला आलो, निवृत्तीनाथांचं असं म्हणणं आहे, मी ज्या कुळामध्ये जन्माला आलो ती माझ्या कुळाची परंपरा आहे कृष्ण देवता. मना निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गयानी कृपा केली
कृष्ण आई आमच्या कुळाचा उद्धार झाला. परंपरेने आम्ही कुळामध्ये उधळून गेलो, पण जगाने त्या कुळामध्ये यावं आणि संत महात्म्याने ठाई केलेली देवता आहे. ज्ञानेश्वर महाराज, मूर्तीनाथ महाराज म्हणतात, देव आणि देवता. हो, देव देवीची केली चिपळी, चरण नसता वाजे तुम्हारी, ज्ञानदेवाची कांती सावळी. या देवतेचं कारण काय आहे? देवी ही संताने माहिती करून दिलेलं दैवत आहे. मूर्तीनाथ म्हणतात, गहिनीनाथानं मला ही सांगितलेली खूण आहे कुळाच्या कुळदेवतेची. आपल्याकडे बरेच कुळदेवता असतात. कुळीची कुलदेवता संतानी संतानी मार्ग आधारे वर्तावे. निवृत्तीनाथ म्हणतात, आमचा उद्धार झाला, पण मार्ग टिकवण्यासाठी, पुढील मार्ग टिकवण्यासाठी मार्ग आधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे. या विश्वाकडे पाहून संत महात्म्यांनी केलेली चिंतन आहे. कधी झालाय? कृष्ण अवतार झाला, पांडवींनी जर ठाव टाकीला, तेथून या एक शब्दाला जन्मजयाचा. जन्मजयाच्या वडिलाला सर्प यज्ञामध्ये सर्पाची आहुती द्यायचं जन्मजयाने कबूल केलंय. काही सर्प जिवंत ठेवणार नाही, आणि भागवत कथा निर्माण झाली. 90-95 अध्यायाचं भागवत आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्ध गोकुळामध्ये चालतं आणि उत्तरार्धामध्ये सगळ्या कारागिऱ्या केलेल्या मूर्ती, मथुरेचा असेल चिंतन, द्वारकेचा असेल, निर्धामाचा असेल, हे कृष्ण चरित्र. आणि कृष्ण चरित्र सांगायला सुरुवात करतात वैशापाये जन्मजयाला. ऐशी सविस्तर कथा, ही कथा झाली. ऐशी सविस्तर कथा जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मंजया. जन्मंजय, तुला सर्पयज्ञ करायचा आहे, ठीक आहे, तुझ्या कुळाच्या लोकांचा तरी विचार कर. विठ्ठल ही जबाबदारी त्या दिवसून प्रत्येक माणसाजवळ आली. आपल्या कुळातलं कोण कोण आहे? आईच्या कुळाचं, बापाच्या कुळाचं, भावाच्या कुळाचं, सगळ्यांच्या कुळातील त्याला आपण पाहुणे रावळे म्हणतो. गाव असो, परगाव असो, पण कुळातल्या लोकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाजवळ दिली. हा मार्ग संतांनी आम्हाला सांगितला, आणि म्हणून त्या मार्गाने आम्ही चाललो. मार्ग धावून गेले आधी
60 ते 65 लोक पाणी सोडायला होते पहिल्या दिवशी. संकल्प यावे फळा कळवळा बहुतांचा. त्या भूमीचं वैशिष्ट्य आता पहा कसं आहे. संकल्प सोडताना 65 लोकांनी संकल्प सोडला या जागेवरती उभं राहून. आमची कार्यसिद्धी यशस्वी. कार्यसिद्धीचा नवस हित केला. फेडायला तर सुबाईच्या मंदिरामध्ये नवस कुठं फेडाय कारदिंडीमध्ये. ऐसा जोगावा मागितला माणसाला निर्भर बनवण्यासाठी देवदेवतांची जरुरी आहे. आज ज्यांनी तो संकल्प सोडला त्याच्या मनाला त्यांनी मनात मध्ये विचारा आपण आपला संकल्प खरा झाला. आम्ही निर्विवाद निर्विकार निर्भयपणानं आम्ही वाटचाल केली आणि ती शेवटला आली. याच्या पुढचं म्हटलंय जन्म त्याची आणि आज फळ झाले साक्षी. अभंग निवृत्तीनाथांचा दादांविषयी थोडं आपण चिंतन केलं. गहिनीनाथाचा अनुग्रहित आणि गहिनीनाथाने दिलेला मार्ग निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुल हे पावन. त्यामध्ये देवती देव आणि देवताचं मिलन झालं. देवी आली तिनं सांगितलं तुमचं जर कुळ पावन कृष्ण नाम आहे तर माझं कसं वेगळं असेल. देवीने चिंतन केलं महाराज. शिवाला शक्तीची गरज आहे आणि शक्तीनं शिवाला प्रश्न विचारलाय. प्रश्न विचारण्याचे बरेच प्रकार असतात. इथं प्रश्न विचारलाय. भागवतामध्ये प्रश्न आहे. शुक सांगत असे परीक्षिती. हो दोन प्रमाणे आहेत. नामा म्हणे ऐसा बोले भागवत आणि शुक सांगत असे परीक्षिती. वसुनाम तिथी बुधवार असे आणि शुक सांगत असे परीक्षिती. शुक आख्यान आहे. भागवताचा प्रारंभ करत असताना व्यासांनी ते सांगितलं. गणपती बापाने लिहलं. जगामध्ये कार्यरत झालं भागवत. त्यामध्ये देवी आली. देवाचं स्वरूप निवृत्तीनाथानं वर्णन केलं. शिवाचं शक्ती आली आणि शक्तीने आपलं स्वरूप वर्णन केलं. शक्तीनं फार मोठा परिणाम झाला. तुम्ही कृष्णाची भक्ती करता. माझी कृष्णाची भक्ती आहे. देव अधिक देवताचं मिलन विरहण आहे. मिलन हा एक राग आहे. मिलन हा एक राग आहे आणि भेटल्यानंतर परत भेटलं नाही तर विरह राग निर्माण होतो. पहिला भेटीमध्ये मिलन निर्माण होतं आणि मिलन जर टिकलं नाही तर विरहाचे दोन प्रकार पडतात. एक सुख आणि एक दुःख. विरह झाला तर तो सुखाचा व्हावा, दुःखाचा होऊ नये. आणि कृष्ण चरित्र ऐकल्यानं दुःखाची निवृत्ती होते. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. आणि पाहता श्रीमुख गोविंद. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्यांची भूक. हे कृष्ण चिंतनाचं वैभव आहे. देवीने तोच प्रकार केला आणि देवांनाही तोच प्रकार केला. म्हणून चिंतनासाठी जी आपण निवड केली ती निवृत्तीनाथ म्हणतात. मी देव देवीची चिपळी करायला ज्ञानवारांना शिकवलं.
आणि तदनंतर आमचं जे चिंतन सुरू होतं ब्रह्मा अधिक नुसता ब्रह्मा नाही, ब्रह्मा म्हणजे जीव बर का. जो परमार्थाच्या वाटेवरती आला, जो जीव आला त्याला ब्रह्म म्हणा. ब्रह्मा अधिक त्यांनी निवृत्तीनाथाने दाखला दिला का माझ्या कोळीची कुलदेवता जी आहे ते कृष्ण आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुमची जर तशी असेल दादा, आम्ही तर लहानच आहे ना. तुकाराम म्हणतात आम्ही लहान आहे, पण तुम्ही तर देवता म्हणता. पण आम्ही देवतेला ओळखत जरी नसलो तरी देवता ही आमची आई आहे, देवता ही आमची बाप आहे. कृष्ण माझी माता, तुकोबराला चिंतन करावं लागलं. विरहाचे दोन प्रकार सांगितलं, एक सुख, एक बाजूला दुःख आहे, एक बाजूला सुख आहे. दुःखाची घटना सांगायची असेल तर भगवान परमात्मा अवताराला येतो आणि अवतार संपून निघून जातो तेव्हा काही चिन्ह आपल्याला दिसतात. चिन्ह उमटती अंगी शकून जोगी उत्तम. चांगले शकून अपशकून. मी पहिला अपशकुनाचं चिंतन करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. धर्मराजा द्वारकेमध्ये जातो, फिरून आल्यानंतर कृष्ण परमात्मा जरा चिंतातूर होता, धर्माला काही सांगितलं नाही. अर्जुना जरा द्वारकेला जाऊन ये बाबा. देवाच्या चेहऱ्यावरती मला चेहरा तसा वाटला नाही. आता तिथे चेहरा तसाच होता पण पाहणाऱ्याला तसाच वाटला नाही. अर्जुन महाराज गेले देवाकडे, गेले देवाला भेटण्यासाठी जात होते. भेटून आले. अर्जुनाला पुढे सांगितलं देवाने, अर्जुना बस आता अवताराची संगता करायची मला. काल परवा दिवशी माझ्याकडे एक महात्मा येऊन गेला, त्यांचं नाव आहे दुर्वास. सगळ्यात साधू खराब. दुर्वास महर्षी आले, मला काही उपदेश करून गेले, मला काही प्रसाद देऊन गेले. नवे नवे माझ्या सर्व अंगाला प्रसाद लावला. प्रसाद म्हणजे खीर होती. रुक्मिणीच्या अंगाला खीर आहे, कृष्णाच्या अंगाला खीर आहे. सगळ्या भाषा बंद करायला लागल्या. आणि दुर्वास निघून गेल्यानंतर लोकांनी विचारलं भगवान तुम्ही हे का सहन केलं. तर म्हणजे साधूचं वागणं आपल्याला कळत नाही. परिणाम कळला तर कळला, नाही तर साधूचं वागणं कळत नाही. जी खीर माझ्या अंगाला लावली, आज 8 दिवसांनी माझा निर्धाम होणार आहे. आणि जिथं जिथं खीर लागली तिथं बाण लागणार नाही, आणि जिथं खीर नसेल तिथं बाण लागून मी शेवट होणार आहे. तळवा मोकळा राहिला खिरीचा, म्हणून तळव्याला बाण आहे. हे शकून होते, शकून. चला अर्जुन निघालाय. अर्जुनानं हस्तिनापुराचा रस्ता धरलाय महाराज. हस्तिनापुराला येत असताना भिल्लांनी अडवलं, कुठे येता. त्या भिल्लाचा राजा आणि भिल्लाने अडवलं, कुठे येता तू. ते म्हणा तुमची तोंड बरोबर दिसत नाही मला. कारण पूर्वी जी तोंड होती ही वानरांची होती. अर्जुनाने पाहिलेली जी तोंड होती ती कशाची होती. अनंत भक्त राशी, ज्ञानदेवा घर. रस्त्याने वानराची तोंड न दिसल्यामुळं अर्जुनाला शंका आली, कुठे गेला द्वारकेला. ए धरा याला, हाना. अर्जुनाला धरलं, मारलं, कपडे फाडली आणि मग अर्जुनाला हस्तिनापुराला पाठवलं. धर्माने विचारलं काय झालं बाबा. काही नाही, शकून झाले, शकून. पण आप वाईट शकून झाले. देवानं मला उपदेश केला. मज नांदली या सृष्टी, कली न उघडे शके दृष्टी. मज गेली या पाठी, कली उठा उठी उठे. ही भाष्य मी द्वारकेत ऐकलं आणि रस्त्याने भिल्लाने मला मारलं. धर्मराजाला इकडं अपशकून होऊ लागले. देवाला जे देव खाली येऊ लागले.
किंचितपणानं बाजूला भूतवळायला लागली. वा वा आवाज सुरू झाला. अर्जुन भेटल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर धर्माला भेटलं का देव जायच्या वेळेला अपशकुन होतात आणि देव यायचा असेल तर शकून होतात. विठ्ठल आपल्याकडे दोन ऋतू मानले जातात. आता ऋतूचं नाव आहे वसंत. ऋतू वसंताचा दिवस. काय परिणाम होतो? दाही दिशा शोभविंत होत्या राम याच्या शकुनानं आणि कृष्ण याच्या शकुनानं नद्या वाहत होत्या. वारा मंद मंद वाहत होता. सूर्यानं आपण लपून घेतलं होतं. रिम रिम झिम पाऊस पडत होता. पृथ्वी पावसाच्या बहरानं फुलून गेली होती. पृथ्वीलाही वाटलं का माझं काम कुणीतरी केलंय. दैत्यांच्या पशुसारख्या वागणाऱ्या माणसांच्या हातून माझ्यावरती जे पाप होतं पृथ्वीला, हो आणि ते सहन करण्याची शक्ती मला देव देतो. काय भूमी तना भार रागे श्रावण मासाचं वर्णन वर्षा ऋतू सुरू झालेला आहे. आणि काही तपसाधना करणारी मंडळी साधना करत होती. कधी राहा बाबा, कधी दुष्काळानं ग्रांजलोय आम्ही. दुष्काळ होता, धान्याला बाजार नव्हता, दूध होतं दुधाला बाजार नव्हता, भाव नव्हता. आणि तो भाव देणारा कोणीतरी आला पाहिजे त्याची वाट पाहत होती. तुका म्हणे वाट पायाचे कारण आणि तेथीची हीन झाली माझी. योगायोग असा शूरसेनाचा मुलगा वसुदेव 12 जाती सांगितल्या यादवांच्या, त्यातील शूरसेनाची एक, त्याच्या मुलाचं नाव आहे वसुदेव. मथुरेमध्ये राज्य करतोय उग्रसेन. त्या उग्रसेनाची शूरसेनाची मोठी दोस्ती आहे. एका बाजूला नंदगाव, आपण ज्याला गोकुळ म्हणतो, ते 5 गावाचं गोकुळ आहे, एक गाव नाही. एका बाजूला बरसाना गाव आहे, त्याला राधेचं गाव म्हणतात. दुसरं गाव आहे गोवर्धन, तिसरं आहे नंदगाव, चौथा आहे वृंदावन आणि 5वं आहे गोकुळ. आपल्याकडे 5 गावचं वर्णन होतच नाही, कुठल्याही कीर्तन करायला होणार नाही. पण कमीत कमी एखाद्या गावाचं तरी वर्णन व्हावा. आपण एखाद्या गावाचं चिंतन पाहायचं. गोकुळामध्ये अवस्था आहे, दशा, नंद बाबाला दशा प्राप्त झाली, दुःखी नाही तो. पण कुलनियमाप्रमाणे समाजाने त्याला दुःखी बनवलंय. तुम्ही राजे आणि तुम्हाला संतती नाही. एखाद्या राजाला संतती नसल्यानंतर, हे विठ्ठलपंताला शिकवलेलं तत्वज्ञान आहे. संतती वाचून न घ्यावा संन्यास आणि आयुष्य म्हणे ते असं सांगितले. विठ्ठलपंताला हेच सांगितलं. अरे
जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत तुला संन्यास घेता यायचा नाही. तर कुळाची कुळदेवतेचं भजन तरी कोण करील? महाराज तिकडं शूरसेनाचं राज्य आनंदात चाललंय, त्यालाही मुलाला मुलगा नाही वसुदेवाला. उग्रसेनाच्या राजवाड्यात येऊन कंसा करून कंसाच्या चुलत बहिणी अशा 7 भार्या केल्या त्यांनी. त्या सगळ्या उग्रसेनाच्याच मुली आहेत. मुली करून नेत होता, पुत्र संतान होत नव्हतं. ते जे काही खटपट करावी लागली ते करीत होते. योग शेवटी वसुदेवाला देवकी नावाची मुलगी दिली. आणि देवकी दिल्यानंतर तिच्या आनंदाच्या डोहामध्ये आनंदाचे डोही. पहा बरं, मी विरहाचे 2 प्रकार सांगितले ना. मिलन झालं तर मनुष्य आनंद मानतो, मिलनापासून बाजूला गेला का दुःख मानतो. कंसाचं तसंच झालं. जोपर्यंत शूरसेन भेटत होते तोपर्यंत मिलनामध्ये आनंद होता, पण आकाशवाणी झाली आणि विरह झाला. ते मला बघून घे. पण त्याला छळणाऱ्या लोकांना त्याने सगळं बंदिशाळेत टाकलं होतं. कंसानं देवकीला आणलं. सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आपला देव आणि देवतेचा मूळ विषय आहे. शक्ती आहे देवी आणि शिव आहे हा ईश्वर स्वरूप. शिवशक्ती, शक्तीनं शिवाला विचारावं, जन्मंजय राजाने वैश्यपालाला विचारावं आणि परीक्षिती राजानं शुकदेवाला विचारावं. आणि शुकदेवानं सांगावं, शुक सांगत नशी परीक्षित. शुकदेवानं कथा सांगायला सुरुवात केली. ऐशी सविस्तर कथा जन्मभूमी पर म्हणता मुनी सांगे नृपनाथा जन्मंजया. हे एक ऐशी कथा सविस्तरी शिव आणि शक्तीचं चिंतन आहे. ऐशी कथा सविस्तरी जेत शंभोईवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कार होई. भगवान शिव म्हणले, मागच्या अवतारामध्ये तुझं नातं तुटलं, तू एक बाजूला गेली, रामाला फसवण्यासाठी गेली, तिचा शक्तीचा अंत लागला नाही. म्हणून आता ही शंका तू घेऊ नको आणि बाजूला दृष्टी ठेवू नको. ज्ञानदेव म्हणे, शंका न धरीचे मनी आणि दृष्टी तुझेपणी न ठेवावी. प्रत्येक वेळेला आपल्याला प्रमाण सांगतो बरं का. आणि एक मुलगी नदीच्या तीरावरती जन्माला आली. तिचाही जन्म नाही, अजन्म आहे. आणि ती नाचत गोकुळाला आली. मी कृष्ण कुळातली आहे, माझ्या कुळाची परंपरा आहे. कृष्ण पाहना, 5 वर्षाची कुमारी मुलगी आपल्या अंगावरली चिन्ह दाखवते. माझ्या हातावरती कृष्ण लिहिला आहे. कुठं गोंधळ गेली होती 5 वर्षाची मुलगी. राजाला सापडली, त्यांनी घरी आणावी. राजन, परीक्षेची शुकाला सांगतात, मला लाज वाटते तिचं नाव घ्यायला. मी तिला श्री म्हणतो. संपूर्ण भागवत पहा, श्री शब्द तिथं आलाय, तिला राधा म्हणा. विठ्ठल तिनं आपल्या अंगावरची चिन्ह दाखवायला सुरुवात केली. कपाळाला आता ते बिंदिया म्हणतात, त्याला बिंदिया. आमच्या गोड लोकांनी त्याचा अर्थ वेगळा लावला आहे. त्याला टिकली म्हणायला लागले लोक. खरा अर्थ आहे तो बिंदिया. हिंदी कोशामध्ये शब्द बिंदिया आला, बारीक छोटी लागतात त्याला बिंदिया म्हणतात. आणि छोटी असल्यामुळं ते चमक मारते. हे सिनेमावाल्यांनी चोरून नेलं बिंदिया शब्द. आपले मराठी कोशातील आणि हिंदू कोशातील शब्द पिक्चरवाल्यांनी घेतले. त्यांना कळलं बिंदिया म्हणजे काय. ती म्हणते, माझ्या कपडाला बिंदिया आहे, माझ्या कानात फुलं आहेत, माझ्या कानात बांगडे आहेत. हा सगळा प्रश्न आहे. 5 वर्षाची मुलं सांगते, महिने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम बिंदिया सजाई रे कृष्ण नाम
आली कुठून तू? एका मुलीनं प्रश्न विचारला तिला, हे माझं राज्य, परंपरेने या राजाची मी स्वामिनी. ती म्हणते मी स्वामिनी, ही म्हणते मी स्वामिनी. राधा देवी म्हणते मी स्वामिनी आहे कृष्ण नावाची, आणि आमची जनाबाई म्हणते मी ती स्वामिनी कृष्ण नावाचीच आहे. हिरण्यकश्यपपुळे नामा प्रल्हाददान आणि पद्मनाभ. हिरण्यकश्यपपुळे नामा प्रल्हाददान. हो, दुसरा अवतार याचा रामभक्त आनंद, आणि तिसरा अवतार कृष्ण अवतारी उद्धव जन्मला. खूपजा दासी देवी माझा उद्धार केला. दुसऱ्या अवतारामध्ये सांगितलं मंथरा माझे नाम, आणि मला भरताने लात मारली. हिरण्यकश्यपाच्या कुळामध्ये दासी होते, आताही दासी, नंतरही दासी. पद्मिनी नाम माझे, श्रेष्ठ दासी. मी हिरण्यकश्यपा कुळामध्ये पद्मिनी होते, आणि आता गोकुळामध्ये मंथरा नावाची दासी झाली. मंथरा, पद्मिनी, कृष्ण अवतारामध्ये उद्धव जन्मला, आणि खूपजा दासी देवी माझा उद्धार केला. राम अवतारामध्ये मंथरा, कृष्ण अवतारामध्ये खूपजा, आणि हिरण्यकश्यपा काळामध्ये पद्मिनी नाम माझी. ते म्हणजे तुझं काय नाव असू दे, मला काय करायची. तिनं बऱ्याच स्त्रिया जमा केल्या गोकुळामध्ये. तिचं म्हणणं काय आहे का? दोघींचा संवाद आलेला आहे. आचार्यांनी फार गोड वर्णन केले त्यांचं. दोघींच्या संवादामध्ये तिची जी भाषा आहे, दुसऱ्याच्या गावावरून येऊन दुसऱ्याच्या गावावर रुबाब दाखवायचा. आपण काय काय लोक म्हणतात ना, आपण कधी गेलो तर हरिपाठाची ओळ म्हणतो. आम्हाला काय चटक लागली, कोणत्या गावात गेलं ना हरिपाठाला नेलं तर आपलं एक चार अभंग जास्त म्हणतो. ते म्हणतात ओ महाराज तुमचं तिकडं ठेवा, इकडं नका आणू. ते तुमचं गाव नाही, हे आमचं गाव आहे. एवढंच चालत नाही. पण त्या दोघींचं भांडण आहे तिथं. जनाबाईचं भांडण आहे तिथं. जनाबाई नामक कुठच्या देशीचं भांडण आहे राधेशी. ती म्हणते बरसण्याहून आली आणि तुम्हाला दाखवायला लागली. हा हा मैं बरसने वाली हूँ. बरसना गावनी छोरी आई रे, आली कशासाठी? माझ्या कुळाचा कुळदेव येणार आहे, शकून सांगायला आले म्हटली. मग जनाबाई नामक खूपच्या दासीनं, कारण खूपच्या दासीला जेवढा त्रास होता कंसाचा तेवढा कुणालाच नव्हता. कारण राम अवतारात झालेली वाकडी स्त्री, भरताने लात मारीन वाकडी झाली. कृष्ण अवतारामध्ये ती वाकडीच होती.
वाकड्या माणसाला कोणी जास्त महत्व देत. ही 3 ठिकाणी वाकडी, एका ठिकाणी नाही. पुढच्या पण बोलायला चतुर, हुशार. आपलं चातुर्य प्रगट करायचं नाही, लपवायचं. चातुर्य लपवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशा माणसांविषयी तर खूप जे विषय असं ज्ञानवरायांनी वर्णन करावं. चातुर्य लपवी आणि महत्व हरवी आणि पिशेपण मिळवी जगात. भूतासारखी माणसं बोल, लागल्यावर सुटकच नाही कोणा. त्या खूपच्या दाशीच्या रूपकामध्ये राधादेवीला ती राधादेवीनं सांगितल्यानंतर खरं असं तुझं. कधी म्हणते पहिली भांडण करते, पहिली इकडचं तिकडं तिकडचं इकडं होतं, पण नंतर तिला असा पश्चाताप होतो. ती म्हणते हे सगळं उलटच आहे, ही लईच हुशार आहे. राधेला पाहिलं, राधेचं श्रीमुख पाहिल्यानंतर राधेच्या चेहऱ्यावरती मेहंदीने नकाशा काढला होता, नकाशावरती कृष्ण लिहिला होता. कपाळाला एवढीशी बिंदिया होती. देवी एवढीशा बिंदियामध्ये तुझा कृष्ण राहिला कसा आणि आहे कुठं तू? राधेला प्रश्न विचारते, तुम्ही कशा आल्या कुठून? मी बरसाण्याला सापडले, उपनंदाच्या घरी सापडले. वृषभानू नावाचा राजा, बरसाने गावाचा उपनंद राजा येतो. त्याने माझा सांभाळ केला आणि 5व्याच वर्षी मला गाई वाळायला पाठवलं. सापडलेली मुलगी काही काम करेन म्हणून वृषभानू राजाच्या बायकोने सांगितलं हिला कामाला लावा, गुरं वाळायला लावा. तर माझा धंदा गुरं वाळण्याचा आहे. सहज गुरं गोवर्धन पर्वतावरती येतात आणि गोवर्धन पर्वत आणि गोकुळ थोडस जवळ आहे, त्याच्यामुळे इकडं माझी लोहर आहे. मी त्याची वाट पाहते, कोण येणार आहे. म्हणजे तुझा सखा, माझा सखा. पूर्वीचं मिलन दोघींचं एक झालं, विरह झाला होता. मी राम अवतारामध्ये मंथरा होते आणि मी स्त्री शक्ती होते. दोघींचा मिलन एक रीव झाला आणि कथेला प्रारंभ सुरू झाला. कथाय भूषण जग माझी सार, ठीक आहे, तुझं म्हणणं जर खरं असेल तर किती दिवसात खरं होणार? म्हणजे काय नाही, आज सोमवारची रात्र सरणार, मंगळवारचा सूर्य उदय काळ होणार. मंगळवारी दुपारी बऱ्याच घटना घडतील आणि मंगळवारची रात्र रात्री 12 वाजता कुठेतरी शकुन व्हायला सुरुवात होती. मथुरेमध्ये शकुन होती, गोकुळामध्ये शकुन होतील आणि मथुरेमध्ये अपशकुन होतील. आणि वर्षा ऋतूमध्ये बुधवार येईल आणि तो नवल भाषी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे पुढे. अगे आज रात्री दुसऱ्या प्रहाराला तिसऱ्या प्रहाराच्या मध्ये नद्या मंद मध वाहायला लागल्यात.
सुंदर गार वारा येऊ लागलाय. आला शीतळ शांतीचा वारा. त्याने सुख झाले या शरीरा. असं आपलं कधीतरी व्हावं. देव यायचा असेल तर हे शकून आहे. आला 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 जगजेठी. जगजेठी देव आला. कुठं आला? ज्याची पूजा अन्य ठिकाणी होते. ब्रह्मादिक जगत सगळं जग ज्याची पूजा करते, ज्याची पूजा सहज रस्ते चाललेली आहे, आणि तो आपल्याला पाहायला मिळणार आहे गवळी बाबांच्या नंद बाबाच्या वाड्यावरती. असा भगवान पाहायला मिळणार आहे. निवृत्तीनाथांचं पहिलं चरण ब्रह्मादिक पूजा अंतर 180 किलोमीटर आहे. सगळं गोकुळ 284 किलोमीटर आहे. एकट्या बरसाण्याला जायला लवकर जावं लागतं आणि 12च्या आत नाही गेला तर दुपारी 4 वाजेपर्यंत तिथं थांबावं लागतं. होय, तिथे लोक म्हणतात नाही नाही नाही, इन्हीं का मुंह देखने का नाही. तुमचं 12 वाजेपर्यंत दर्शन. राधादेवीचा तिला संवाद आला. कृष्णाविषयी शंका, रामाविषयी शंका पार्वती मातेला आली आणि पार्वती मातेला भगवान शिवाला सांगते, मी रामाला फसवण्याचा प्रयत्न केला, आता मी कृष्णाला फसवणार नाही, पण मला वीर करार विंदे माझ्या हातानं. तो लहान आहे तेव्हा तो मोठा होता वनामध्ये, पण आता करार विंदे माझ्या हातानं त्याला मी घ्यावं अशी माझी इच्छा आहे. स्वामी
भगवान शिव म्हणजे ठीक आहे चला. हे महाराज सगळं जन्म झाला, अवतार झाला, जन्म म्हणा अवतार म्हणा, मथुरेचं वर्णन आपण बऱ्याच वेळा करतो. गोकुळात कसा आला, आनंद बाबाच्या वाड्याला कसा आला, आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भगवान शिव आईसाहेबांना देवी पार्वती मातेला घेऊन गोकुळाकडे निघाले. तेव्हा सगळी कैलासावरची मंडळी म्हणाली, आमचं काय इथं काम आहे, तुम्ही जर गोकुळाला जात असाल तर आम्हालाही यायचं. आता गोकुळात जायचं म्हणजे लहान लेकरू पायाला, आणि जायचं भूत घेऊन. तरी सुद्धा भूतानी ऐकलं नाही. अष्टभैरव, चामुंडा या सगळ्या निघाल्या. ज्यावेळी गोकुळामध्ये आल्या त्यावेळी नरहरी सोनार महाराज बोलतात, अहो हे सगळे नाचत होती, हातामध्ये हिरा होते, कशी तरी नाचत होती. म्हणा भूत वेताळे नाचत भगवान शिव देवी सहित गोकुळाला आले. आता हे काय वर्णन आहे का? कसंही वागणं, कसंही वागायचं. भगवान शिवाचं वागणं कसंही होतं, पण परिणाम चांगले होते. 9 रसामध्ये तुळशीदास महाराजांनी रामायणामध्ये वर्णन केलं भगवान शिवाचं. लोक हसतात, आई डोक्याच्या वर, केसांच्या वर आहे माऊली, पण लोकांनी पाहिली डोक्यात आहे. दुसरीनं करावी बाईल बंड फजिती होईल, तंटा येशी द्वारा जाईल, बायकांच्या पानवत्या त्याने गंगेला डोक्यावर घेतली. म्हणजे आई डोक्याच्या वर, लोकांचा हास्यरस तयार झाला. विभस्र रस, अंगाला सगळं भस्म आहे. अर्ध आता बघा पार्वती माता म्हणजे हे काय हो, ते म्हणजे लेकरू पायाला जायचं तर बाईच होऊन जावं लागतं. 2-3 दिवसाचं लेकरू पायाचं असेल तर कोण होऊन जायचं? यांना प्रश्न विचारायची मला सवय नाही, आणि आपण विचारायचं नाही. सगळ्याला सगळं माहिती असतं. म्हणजे आकड असते आमच्या लोकांची, खरोखर आहे काय, बरोबर आहे का? त्यानं विचार बरोबर आहे. साडीचा पदर म्हणजे डाव्या बाजूला काय ना तुमच्या, ज्यांनी शिवाची प्रतिमा फोटोमध्ये पाहिली त्याच्या डाव्या बाजूला साडीचा पदर आहे. एका हातात कड आहे, कड म्हणजे बांगडी, वलय, कड म्हणजे वलय, गोल असतं त्याला वलय म्हणतात, कड म्हणतात. ते कड आहे, आणि एक तोळ आहे, पायामध्ये एकच तोळ आहे. एका बाजूला ही, आणि मध्ये इकडे भस्म लावलाय, आणि मध्ये कुंकू लावले. हिनं बिंदी आणि त्याने कुंकू लावले. शिवाचा प्रतिमा जर पाहिली तर तुम्हाला असं चरित्र पाहायला मिळतं. का म्हणे अर्धनारी ऐशी सवे ऐशी पडे. भगवान शिव पार्वती माता अंगणामध्ये आले, अंगणामध्ये उभे राहिले, आणि या दोघी जणींना पाहिला. अरे बाबा आयो माई मैया, ए यशोदे मैया, दुरती आलक बजाया, बड़ा तोर अंगन में योगी आया, बड़ा तोर अंगन में योगी आया,
लेकरू लहान आहे, माझं लेकरू लहान आहे. तो म्हणतो डोळे लाल झालेत माझे, लहान नको म्हणून, माझ्या आवडीचं दैवत आहे. भगवान शंकर म्हणतात देवी हे दैवत माझ्या आवडीचं आहे आणि याचे रूप पाहण्यासाठी माझे डोळे आतुरतेने वाट पाहतात. डोळे लाल होण्याची दोन कारणे, कधी कुणावर चिडलो तरी आपले डोळे लाल होतात आणि कधी कधी आपल्याला विस्मरणाचं स्मरण जर झालं तरी आपल्या डोळ्यातून तेजस्वीपणा, अग्नीचं तेजस्वी रूप आपल्या डोळ्यातून दिसतं. विठ्ठला विठ्ठला शिवजी म्हणतात हे कन्हैया झोपेचं सोंग घेऊ नको रे, मी तुला पाहायला आलोय. माझे डोळे आतुरतेने वाट पाहतात. तुकाराम महाराजांनी फार क्रिया वेगळी केलेली अशी, डोळे भरून या म्हणत चला की काय होत. डोळे भरून या पाहिना तुझे, विसर पडून देत नाही. कारण सगळे गवळ्यांनी आईकडे ओरड केली, यशोदामया तो सापवाला बाबा आहे त्याच्याकडे कन्हैयाला घेऊन जाऊ नका. सापवाला आहे म्हणजे त्याचं रान स्मशानामध्ये, त्याच्याकडे घेऊन जाऊ नका. हे गवळांनी सुद्धा यशोदेला सांगतात. हा तर हट्टीला पेटलाय. हट्टीला पेटल्यानंतर तिथं पहिलं आपण निवृत्तीनाथांनी वर्णन केलं, ब्रह्मादिक पूजा करती सहजा, तो गवळ्याच्या काजा त्रिष्ट तशी. मया तुझा नाही, तू इकून ओरड दिली कुणी, बरसानीच्या पोरीनं राधेनं, तुझा नाही, तू आमचा आहे. कृष्ण आमचा सांगाती डोडू डोडू डो. प्रत्येक तुम्हाला सांगतात चिरण असं पाहायला भेटेल का कृष्ण आमचा आहे. ज्ञानवरांना कृष्ण आमचा आमचा, हे सगळ्या संतांची प्रमाण तुम्हाला अशी मिळतील. आमचा आहे तो का बरं, तू गोरी आहे तो काळा कसं काय. काळा नाही तो सावळा आहे. गोर आणि काळ एकत्र झालं का वर्ण कसं तयार होतो, सावळा. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये प्रवेश केला का 1000 क्रमांकाच्या पुढं सावळ्या रंगाचं वर्णन येतं. ते आपण सायंकाळच्या वेळेला जनावर गोठ्याकडे जात असताना उड्या मारत जातात आणि तो जो धुराळा उडतो तो अंगावरती उडाला गोऱ्या माणसाच्या का त्याचा वर्ण सावळा होतो. भगवान शिव निवृत्तीनाथांच्या स्वरूपामध्ये येऊन सांगतात, तुम्ही जो पाहिलाय तो ब्रह्मादिक पूजा करते सहजा, तो गवळे यांच्या कादा त्रिष्ट तशी. आणि आज गवळीनं भगवान शंकरानं सांगितल्यावरती कसा येतो,
अंगणात उभं राहून तो कसा आहे सांगतात, देखती सावळे. भगवान शिव म्हणजे सावळा आहे. यशोदामाया म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हणजे तुमच्या कधी राधा नावाची पोरगी ना, तिला विचारा. ती म्हणजे आतलं नाही मला कळत, माझ्या अंगावर चिन्ह आहेत फक्त. मैंने बिंदिया सजाए रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाए रे कृष्ण नाम की, मेरे होठों में कृष्ण मेरे पेटों में. हे जरी म्हटलं असेल बाबा, हे मला कळत नाही, फक्त मी वरपांग सेवा करतो. देखती सावळे पूजती गोवळे, नंदा घरी खेळे. भगवान शिव म्हणतात, ज्याची पूजा गवळी करतात, त्याची पूजा गवळणी करतात, तो नंदाच्या अंगणामध्ये खेळतो. देखते सावळे पूजती गोवळे, नंदा घरी खेळे स्वामी माझा. भगवान शिव म्हणतात, तो माझा स्वामी आहे. अहो बाबा, तुम्ही संन्याशी, सापवाले बाबा, नागवाले बाबा, डमरूवाले बाबा, गोजशर्मावाले बाबा, तुम्हाला आतलं कसं काय कळतं? तर म्हणजे मी शिवयोगी आहे. काय शिवाला योगी म्हणतो. कृष्ण नवे भोगी, कृष्ण नवे भोगी. मग यशोदा मैयाला राधा शिकवते, मैया पाहू दे त्याला, पाहू दे त्याला. जे लहान मुलाला चांगल्या माणसानं पाहिलं, लहान मुलाला चांगल्याचे आशीर्वाद मिळाले, तर कदाचित लोकमान्य टिळकासारखा पुतळा जन्म नाही. लहानपणी त्याच्या अंगावरती जे शकून आहे ते फार वेगळे आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो. ही परिस्थिती आहे तशी. एक मौज म्हणूसाठी सांगतो तुम्हाला. एक सामान्य बाई भांडी घासायचं काम करते राजाच्या नगरीमध्ये, आणि आपल्या मुलाला घेऊन कडेवरती भांडी घासण्यासाठी जाते. गेल्यावरती राजाने सांगितलं, भांडी राहू द्या, आज आपल्याकडे मोठा खेळ करणारा गडी आलाय, मदारी आलाय. आणि खेळ सुरू केला. सून त्याने बैलाचं घेतलं. या मुलाला आनंद झाला, या मुलाला आनंद झाला. त्याने सांगितलं किती बैल चांगला आहे, म्हणून खरकाटी टोपी त्या बैलाला बक्षीस. खरकाटी टोपी. राजा म्हटलं 1,00,000 रुपये दिलेत मी. त्याची किंमत किती दिली? त्या गारुड्याचं चिंतन पाहण्यासाठी 1,00,000 रुपये दिले, आणि तुझ्या मुलाला त्याची टोपी एवढी किंमत कशी कळली? शिव हा योगी आहे, आणि योग्याला किंमत कशी कृष्णाची कळली? भांडी घासणाऱ्या बाईच्या पोटी आलेलं एक लहान लेकरू ते म्हणतंय, या गारुड्याची किंमत फक्त एक खरकाटी टोपी. काय 100 पिसायची? खरं करून दाखवतो. मग एवढा मोठा दगड घेतला त्यांनी. त्या मुलानं एवढा मोठा दगड घेतला, फारकन त्या बैलावरती टाकला. त्या आई आई करायला लागली. जनावराला दगड लागल्यानंतर त्याची केस उभे राहतात. कृष्ण कृष्ण चिंतन करता आम्ही आपले केस उभे राहावेत, अंगावरचे केस उभे राहावेत. ओळखले त्याला त्याची किंमत किती आहे. आणि त्या मुलाला मग बादशाहनं आपल्या पदरीमध्ये ठेवला. यवन राजा असून सुद्धा एक सामान्य महाराष्ट्रीयन मनुष्य, एक महाराष्ट्रीय वंशाच्या बाईच्या पोटी आलेले एक सुंदर रत्न, त्याचं नाव रमेश, तोच पुढे बिरबल झाला. पंडित झाला, तो तत्वज्ञानी झाला. त्याला काही प्रश्न लोक विचारायची. एक दिवस बादशाहने मुद्दाम त्याला विचारलं. बादशाह म्हणतो, अरे क्या कर रहा है बिरबल? तो आमच्या आईची शिकवण आहे.
आमच्या कुळाची शिकवण आहे. देवाची पूजा करणं हा आमचा नेम आहे. ते मला काय करू दे तुझा देव, कुठं असतो काय असतो. बादशाने देवाला धक्का लावून बाजूला काढलं. ते झाड होत, झाडा देव आहे हो, पिंपळाचा वृक्ष होता. आणि ज्या दिवशी बादशाने त्या पिंपळाला उचलून बारीक झाड बाजूला सारलं, बाजूला झाडलेल्या झाडाखाली मुंजाबादी घाला, मुंजाबा, आणि तो बादशाला छेडू लागला. म्हणून लोक म्हणतात पिंपळाच्या झाडाखाली जाऊ नये. तिथं काय आहे? पिंपळाचं झाड गरीब होतं, ठीक आहे. पुढं वाटतात रस्ता क्रमांक साधी बादशाने एक झाड पाहिलं आणि त्याच्यावरती मोगल बसलेलं होतं. लकड़ी के पेड़ में हा भगवान हे. त्याने त्यालाही छाट मारायला सुरुवात केली. आग्यामुळा जो रूप होतं तिथं छाट मारल्यावरती बादशाला बरं वाटलं असं नाही का? तसं अग्नी रूप स्वरूप शिवाचं आहे. डोळे लाल झालेले जरी असला तर ते अग्नी रूप आहे. आणि ज्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही त्याला अग्नी स्वरूप म्हणतात. पाप पुण्य पुण्य पाप बाधा आम्हा नाही कदा असो म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो देणी पाप पुण्य अंगा. भगवान शंकरानं कृष्णाला पाहिलं, दोघांचं मिलन झालं, सगळा आनंद उत्सव झाला गोकुळामध्ये. तिसऱ्या दिवशी तिकडून खबर लागली, एक 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 निघाले. पहिला मूळ पुरुषाला तो ब्राह्मण, ब्राह्मणाचं स्वरूप घेऊन आला, याचं वर्णन करून गेला. यशोदा माईनं त्याचं वर्णन ऐकून घेतलं, तो परत गेला. तिसऱ्या दिवशी आमचे भगवान परमात्म्याला पाहण्यासाठी एक साधू आले, एक महंत आले, साधू बाबा आले. आल्यानंतर माई ते म्हणजे काल ब्राह्मणाने काही विचित्र सांगितलं. बाबा बघा हो जरा याला. सोंग म्हणून याची नाडी हातात धरली. नाडी हातात धरल्यानंतर फार मोठा चतुर होणार आहे तुझा मुलगा, पण बरीच लग्न करणार आहे. म्हणजे कालचं उत्तर आजचं सारखं झालं. मग अजून हा राजा होईल, जगाला सुखी करेल. आणि समाधी योग सांगत असताना असं म्हणतात का वाजवणे बाबाची समाधी डुलत होती. सगळं पार तुमचं चिखल गावची मंडळी अवतार. आपल्याकडे त्यावेळी परमार्थी माणसंच नव्हती. एक खेमके साहेब आणि गडदे साहेबांना जोडली तर कमी होती. त्यांनी तिथून वाजवणे बाबाला आणला आपल्याकडे. अक्षर डोळ्याच्या धारा लोकांच्या लागल्या होत्या तेव्हा आधीचं वर्णन करताना. आणि त्यावेळी त्यांनी गर्गाचार्य सांगितला होता. 1975 साली गर्गाचार्य. कोणाचं कोणी वर्णन करावं? तात्यासाहेब महापुरुषाचं शरीर म्हणजे महापुरुष तिथे त्यांनी वर्णन श्रीगोंद्याचे बरं का. ते मूळ गाव कुठले ते श्रीगोंद्याचे. तिथं वैभव असा अनेक एक का या भूमीमध्ये महापुरुष जन्माला यायचा आहे म्हणून नाथ महाराजांनी एका मुसलमानाला तिथं पाठवलं. जो अंगावर नाथ महाराजांचा थोकला त्याला काही प्रसाद दिला. नंतर तो परमार्थ करू लागला, पण त्याच्या समाजानं त्याला मारून टाकलं आणि मग नाथ महाराजांनी त्याला श्रीगोंद्याला पाठवलं. तुझं आयुष्य मोठं होईल, जोपर्यंत तात्यासाहेब महापुरुष जन्माला येत नाही तोपर्यंत तुझं शरीर चिरत्कार राहील. त्याचं नाव आहे शेख मोहम्मद. त्याची तिथं समाधी आहे. श्रीगोंद्याला गेलं कधी तर जावा. तात्यासाहेब महापुरुषाची समाधी आहे तिथं. तात्यासाहेब महापुरुषांनी असं वर्णन केलं होतं. गर्गाचार्य आली, खीर खा बनवली. खीर खा बनवत असताना आई मैया मी जरा नैवेद्य दाखवून येतो बरं का तुळशीला. नैवेद्य दाखवून येतो, तोपर्यंत माझ्या खिरीला कोणाला स्पर्श करून देऊ नको. हे महाराज मांडीवरती खेळत होते यशोदा मैयाच्या. आणि गर्गाचार्य म्हणून गेले नामा म्हणे देवा मंत्र पाणी
नामा म्हणे देवा आणि तुमचे तुम्ही आणि प्रसाद हा द्यावा. हे म्हणजे आपल्याला आमंत्रण केलंय खीर खायला जायला काय हरकत. भगवान परमात्मा लहान पोरांनी जी खीर खाली सगळ्या अंगाला एक गर्गाचार्याची खीर अंगाला लागली आणि दुसरी खीर मागे सैला दोनवासाची खीर अंगाला लागली कन्याची. आम्ही प्रयोग करायला काही हरकत नाही. पूर्वी आहारासाठी खीर हा शब्द विशेष होता. गो वाटायचे पाट्यावरती त्याची चिकी करायची ती खायला द्यायची का तर मुलगा धष्टपुष्ट व्हावा म्हणून. निष्ठ्या दुधाने नाही जमत ते गाईचं मिळलं तर बरं नाही तर म्हशीचं मिळलं तर मग लईच बेकार. ते नाव आहे ते पुढं काय होतं ते आपण म्हणू नये. का टिंब टिंब गुडघ्यामध्ये त्या म्हशीच्या दुधाचा परिणाम येतो. गर्गाचार्य आले जातक कर्म पाहिलं दुसऱ्यांदा परत गेले म्हणजे खीर बनवतो आता तरी चप याला. पण दुसऱ्यांदा म्हणजे याला मराठी येते आपण संस्कृत मध्ये बोला. अं वैश्वानर भूता प्राणुनाम देवाश्रिता प्राणापा समयुक्त पचायनम चतुर्थ. 15 श्लोक म्हटले ते म्हणजे अग्नीचं स्वरूप आहे माझं. ते बाबांचं काही डोकं नाही काय. जेवायला बोलवते आणि जेवल्यानंतर पुन्हा बरोबर करते. तिसऱ्यांदा आल्यावरती म्हणजे आता एक संगती शिवू. गर्गाचार्य भगवान परमात्मा 5व्या-6व्या दिवशी एकत्र जेवतात. पुढे राक्षसी मांडले बरेच खेळ आहेत. योग असा गर्गाचार्य निघून गेले. आमचा कन्हैया मोठा होत लागला. त्यावेळी राधेचं वय आहे 10 वर्षाचं आणि कृष्णाचं वय आहे 5 वर्षाचं. 10 वर्षाची उपवर झालेली राधा वर्षभानू राजाच्या बायकोने सांगितलं हिचं लग्न करून टाका. आता ही पुरांत जाण्याच्या योगिनीची राहिली नाही म्हणून लग्न ठरवायला गेले. पण 3 लाख गाई दान द्यायचं. किती द्यायचं? 3 लाख. वृषभानूच्या राणीनं सांगितलं अहो ही सापडलेली मुलगी आहे 3 लाख आहे तर आपण भिकारी होऊ म्हणे. काय करा असं एखादं गिऱ्हाईक गरीब बघा आणि त्यानंतर शिकायचं शिकेली तर घेऊन जाऊया. वारावरची काही मंडळी म्हटली वृषभानू राजा तुमच्या मुलीचं लग्न करायचे ना मग आमच्याकडे नवरदेव आहे. कसं आहे ते म्हणजे कसं आहे कसंही असू द्या तुम्हाला काही मिळायचं नाही. काही मिळायचं व्याजबी देणार नाही. नका येऊ म्हणजे लग्न ठरलं. पण म्हणजे आम्ही लग्नाच्या बदल 1 लाख गाया घेऊ. ते मला 3 देण्याऐवजी तुम्हाला 1 दिले पुढे बिघडलं. ते लग्न जमलं लग्न लागलं. 11व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एकांतामध्ये मालक आणि राधादेवी बसले असताना देवी सगळीकडे असं वर्णन येते का तुझ्या पायाच्या जोड्यामध्ये मला कृष्ण दिसतोय. माझी आई तुम्हाला शिया देते. अहो म्हणजे जोडवं तुमचंच आहे ना. जोडवं कुणाचं घालतो मालकाच्याच नावाचं जोडवं घालतोय. काय शिकत असं तुमची आई त्या जोडव्या माझ्या जोडव्याच्या पायी खराब आहे का? नाही राहिली. तुझ्या जोडव्यापर्यंत माझी दृष्टी गेली तर तुला स्पर्श करण्याची सुद्धा शक्ती माझ्या अंगामध्ये राहत नाही. मी शक्तीहीन होतो. परमार्थाची दिशा मिळते. पद्मपुराणामध्ये
महात्म्याला नपुसंक जीवन जगण्याची जेव्हा प्राप्ती होते ना, एक गुण आहे त्याच्यामध्ये, शक्तीहीन होणं हा खरा परमार्थाचा छंद आहे. आपल्या पायाच्या बोटातील जोड्यामध्ये, राधा देवीच्या जोड्यामध्ये आणि आला कृष्णाचं स्वरूप दिसत होत. म्हणून तर ते कळत नाही. तुझ्या जोड्यात कसा ते ले करू नका मोहनी घातली कळत नाही याचं काय सोड. मला करण्यासाठी त्याला घरी घेऊन ये. आता ते 5 वर्षाचं 11 वर्षाची मालकाने सांगितलं त्याला घरी घेऊन ये. तिनं निरोप दिला. हो तेवढे घरी ये माझ्या घरी. गोकुळात गेली, चढले घरी. काना चालो मारा घरे काम छे. माझ्या घरी काम यायचं. सासऱ्याला जपून ते म्हणजे लोक मालकाला जपत तू सासऱ्याला जपत ते झोपले आणि जागा झालं तर मला तिथं त्याचं वाटोळ करतो. एक ठिकाणी आलेलं आहे, आता इथं नाही ते बसणार घेऊन गेला घेतला म्हातारा झोपलो साईला फोडला तिथं संपलं. ते अशी कथा आहे. पण हिनं सांगितलं त्याला जपायचे, सासूला जपायचे, मालकाला नाही घाबरलं. आता नाही, आता सगळीकडे कसं आहे, मी मालकाला घाबरत सगळीकडे तसे. आता पण ती त्यावेळी ती म्हणत होती, ते खरं होतं तिचं म्हणती नव्हती, मी मालकाला घाबरत नाही. ते आले भगवान पण लहान होऊन आले आणि दरवाजावरून थाप मारले. मला कोण नाही आलं, जा बाहेर. कोणतरी आलंय म्हटलं. राधा कृष्ण पालंगा Hare
अजून एक जनाबाईचं प्रमाण आहे तसं. सोमनाथच्या शेतीवरील राधा आणि तो हे राधेचं स्वरूप आणि या गवळ्यानं पाहिलं, आतमध्ये गेले, जोडल्यामध्ये पाहिलं, कृष्ण दर्शन झाले आणि आणियाला समाधान झालं. आणियाने सांगितलं, आजपासून तुझ्या शरीरामध्ये जर ईश्वराचं स्वरूप आहे तर मी तुला दुरून वंदन करीन. किती समाजाचा राग रोष. आणि ज्यावेळी यांच्या मिलनापासून बाजूला दोन्ही झाली त्यावेळी गावामध्ये खळबळ उडाली. लोक समजावू लागले राधेला, तू कोणाची मुलगी आहे, कशी वागते, का वागते. तिने सांगितलं, तुम्ही काही म्हणा, किती शिकवाल मजलेलो वेळा हल्ली तया बोलणार होत असताना 5 वर्षाचं बाळ गोपिकांची आरोळी यायला लागली आणि यशोदा माईनं ठणकावून सांगितलं, माझं लहान लेकरू सगळ्यांनी महिलांनी पाठीमाग म्हणायचं, मला माझं 5 वर्षाचं बाळ, माझे 5 वर्षाचं सगळ्या लोकांना माहिती आहे. एका साधूचं वचन आहे, हार घेतला तर तो येणे करायला घालू नको. ऐका, हार घेतला तो येणे करायला घालू नको, नाही तर हारच घेऊ नका. आता एक काम करा, हे सगळे हारे मी हात लावतो, दोन्ही महात्म्यांना मी महात्मा म्हणतो त्याला. आता तुम्ही समजले असेल समजून घ्या.
आगे पुंडलिक इथपर्यंत आलं. रानामध्ये गेले, यमुनेचं तीर खेळ मांडला. खेळाच्या रूपकामध्ये देव कळला नाही. यशोदा मैया आली, नाचले तू कृष्णा मला पाहू गेले. गोकुळे राघवदारी तो चक्रधारी होती यशोदा अवघ्या गवळणी. मध्ये सुकुमार सावळा सांगतो पाणी. चिन्ना पितांबर पिवळा गळा वैजंतीच्या माळा घोघरीत घनसावला. पाहेली पिराणी नाचले तू कृष्णा मला पाहू गेले. शिनलाशी नाचता आता पुढे करी आली. विश्वरूप पाहता बुद्धी विस्मितांतरी. यशोदेने कृष्ण घेतला कडीवरी. एका जनाने भक्तिभाव आनंद भक्ता दागिरावो. निज भक्ताचे काल सर्व करताना शिनमानी. नाचले तू कृष्णा मला पाहू गेली. भगवान शंकर नाचायला नाचत शुळ पाणी. शंकर नाचत होते त्यावेळी अशी आणि मग देवी म्हणते तुम्ही नाचायला लागणार, मी नाचायला लागले, सगळं गोकुळ नाचायला लागले. परिणाम काय? तर आनंदाचा शेवटचा चरण. मूर्ती दैवत पूर्ण मनोरथ.
शिंकेला मविले दुरी होतो तिघांचे